नळाच्या पाण्यासाठी आम्ही भांडतोय. तुम्हाला म्हणलं ना जास्त बोलू नका. मग तुम्ही तेच म्हटलं, तुम्ही तसं नाही. तुम्ही असंच म्हटलं, तुमच्या काही काय ऐका असं नाही. नाही. काय ते शिरा समजा दाखवा. तसं नाही. ऐका. इथं काय बोललो तू त्यांना? तुम्ही थोडं ते- काय- तुम्ही तेच म्हटलं ते. तसं नाही होईल, ऐका. आवाज त्यांना नाही माहिती काय? काय माहिती नाही, काय आहे ते कळतं नाही. काय माहिती तरी पाहिजे आम्हाला. अरे सचिन ऐक ना तू. कायद्याच्या भाषेत सांगतो तुम्हाला. एक ध्यानात घ्या, तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्यांना पाणी सोडण्याचा अधिकार आहे. बरोबर. हो. मग एक तुम्ही मला सांगा, विसापूरचं धरण, धरण आहे हो, उघडीच आहे. कशाचा भाग येतो? उकडीमध्ये ऐका समाविष्ट ना. आहे. उकडीमध्ये समाविष्ट आहे. कशात? आम्ही एकच समाविष्ट नाही झाले. नाही. याला ऐका, पहिले याला समाविष्ट नाही का? याला वेगळा नाही, याला वेगळा नाही का? वेगळा नाही का? ते धरण आहे का? तोय बांधाराचे. ऐका हो, तो बांधाराचे. नदीने पाणी त्याला येते का? पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे, अरे हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे, अरे हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे, अरे हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. कोण आहे का इथं अधिकारी, नाही कुणाच्या बापाचं, अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हक्काचं पाणी, मिळालंच पाहिजे, हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. पुढेच आहे, पुढेच आहे, पुढे मग कुठले साहेब? मनोज साहेब. मग कोण इथला चार्ज कोणाकडे आहे आता सध्याचा? कोण कुठे आहेत मग? तिथे तर कोणीच नाही. आहेत का? कोण आहे? हा आता भेटले नाही कोण? निसवडे. सवडे. मग ते तर म्हटले आमच्याकडे नाही म्हटले काही. काय आहे दादा हो? जबाबदारी जात त्यात का काय आहे अधिकारी? काय हा? नक्की चाललंय काय? का कोणाच्या दबावाखाली काम करतात? कुठे आहेत ते? बोला त्यांना इकडे बोला. या डवळे साहेब या. कोण आहे ढवळे साहेब, ढवळे? या. कोण आहे ते? चला तुम्ही बी. पाण्यावाली सगळी निघा. हा पाण्याले सगळे डबो. गावाला go पाणी घ्यायला. हो? हा. चला. काय घे? पोचलेला दिवस धरला का सोडलेला दिवस धरला? आज किती तारीख आहे? 4 दिवस त्यांना पोचायला लागते. 7 दिवस. आज 10 तारीख. आज 10 तारीख म्हणजे 14 दिवस आहे. 7 दिवस बरोबर ना? 7 दिवस. तुमच्यात नेमकी आहे ठरवा. साहेब म्हणतात 4 दिवस, तुम्ही म्हणता 7 दिवस. म्हणजे किती दिवस आहे? आपल्या हद्दीपासून आहे ना 3 दिवसात ते पासून ठीक आहे. 4 दिवस का 7 दिवस? 4 दिवस आपल्या हद्दीतून बाहेर जाण्यासाठी एक 3-4 दिवस हेड टू टेल. आणि शेवटी 7 दिवस 7 दिवस. आता हे जे पाणी चालले, हे जे पाणी चालले हे पिण्याच्या नावाखाली चालले का आवर्तने? हे पिण्याचं पाणी सगळं पिण्याच्या नावाखाली जर पाणी चाललं असेल तर एवढं आता किती शेतीचे पाणी चालू आहे आपलं? आता 1400 बरोबर. पिण्यासाठी 1400 गरज आहे का? आहे ना साहेब. कसं आहे साहेब, तुम्ही खाली जाऊन पहा, खाली पाणी आवाज पाणी चाललंय आपण पिण्यासाठी कसं वापरतो पाणी? पिण्यासाठी चाललेलं पाणी हे किती नाल्याला किती सगळं पाणी असं आवाज पाहून आलो ना, पाहिलं म्हणून तर बोलतोय ना या सगळ्या गोष्टी. साहेब, आपलं आता आपण आहे ना ते फळ वगैरे केलं ना आपलं पुढं ते पिण्याच्या पाण्याचंच आवडतं नव्हतं शेवटचं. नाही नाही, आता जे आपल्याकडे आपण त्या पद्धतीनेच घेतले ना पुढं काही कोणी तर पिण्यासाठी भरून ठेवलं. नाही सगळं ओढे आपलं पिण्यासाठी जर पिण्याच्या नावाखाली पाणी असेल हां.
तर हे 1400 योग्य आहे का अयोग्य आहे? नाही ते योग्य आहे 1400 योग्य बरोबर साहेब, आपल्याला आहे का? तुमचं म्हणणं 1400 जर योग्य आहे, ध्यानात घ्या 1400 जर योग्य आहे तर मग याच्या पूर्वीची जी आवर्तनं झाली ती कितीने झाली? 1400 झाली ना, बरोबर? हो. हा. मग शेतीसाठी सोडताना कितीने सोडतो, पिण्यासाठी आपण किती सोडतो सांगा? साहेब शेतीचं जे आवर्तन होतं ना ते आपण आहे ना जवळपास 30-35 दिवसाचं होतं. आता 25 दिवसाचं अहो, आवर्तन. 25 दिवसात 25 दिवसाचा होता. 1400 पाणी गेलं किती तुमचं 25 दिवसात? गेले ना याच्यात आहे ना बघा किती गेली? 1.8 गेलेले म्हणजे अजून 2 TMC सुद्धा पाणी गेलेलं नाहीये. मग किती टीएमसी सोडायचे तुम्हाला पाणी? त्याला 3 TMC सोडले. 3 3 टीएमसी म्हणजे 2 अजून TMC 1 TMC पाणी जाणार आहे. नाही, नाही. मग आम्हाला शिल्लक ठेवणार काय? तुमच्याकडे पाणी शिल्लक आम्हाला ठेवणार काय? आम्हाला काय ठेवायचे? जुन्नर तालुक्यात आपल्याला आहे ना, जुन्नर तालुक्याला पाणी ठेवायचे का नाही तुम्हाला? साहेब आपल्याला आहेत ना माणिकडो मध्ये आहेत ना एकूण जर साठा बघितला तर जवळपास 1 TMCच्या दरम्यान पाणी आहे. म्हणजे ते गाळाचं आहे खाली. शक्यच नाही, साहेब. नाहीये, साहेब. नाही साहेब, तुम्ही कोणाला गाळाचं नाही, आहे. आम्हाला तुम्ही 1 TMC चा साठा आहे ना मोजून द्या त्या पाण्याचा. तुम्हाला सांगतो वाटत नाही 25 नाही, आम्ही 30 दिवसात आवर्तन सोडून देऊ, काय अडचण नाही काही. तुम्ही मात्र 1 TMC पाणी आता जाऊन वाणी साहेब आता इथून निघायचं, आपण इथे धरणावर जायचे. 1 TMC हांडे साहेब म्हणते त्याच्याप्रमाणे जर पाणी जर असेल तर आमचं ऑब्जेक्शन नाही काही, पण नसेल तर हा काहीतरी खोटाडेपणा चाललाय, हा मान्य करायला लागेल. अहो मी काय म्हणते एकूण मध्ये आहेत ना त्याच्यात डेड मधला उपयुक्त 300 MCFT आहे आणि एकूण 850 MCFT पाणी एकूण आहे. मूर्त तो निघणार आहे का बाहेर? अहो साहेब तो लोकांनी काय करायचं? निघतोय साहेब तू. अहो निघतोय म्हणजे बाकीचे त्यांनी काय करायचं? गाळाचे तुम्ही गाळाचं गाळ पण सांगा आहे ना. ना तुम्ही. तुम्ही गाळाचं सांगा. गाळ धरला का त्याच्यामध्ये? पिण्यासाठी पाण्यात राखीव काय ठेवावं नाहीये लागेल. त्याच्यामध्ये. कोण म्हणतं गाळ नाहीये आपल्याकडं- साहेब? हो ऐका वाणी साहेब, हे जर म्हणतात गाळ नाहीये तर तिथला माती उत्सव होतो कुठल्या याच्यावरती? आता दुसऱ्या दिवशी नाही केलं. ऐका ना, माती उत्सव होतो कुठल्या याच्यावरती त्यांनी सांगावा. त्याच्या धरणामध्ये जर गाळ नाही तर धरणातला माती उत्सव कुठल्या याच्यावरती होतो? तुम्ही म्हणता गाळ नाही, माती उत्सव तर चालू आहे तिथून, त्याच्यावरती तुम्ही काय कार्यवाही करते नाही काही. तुम्ही एकतर आम्ही म्हणतोय ते माती उपशाचं हे करा, आम्ही तुमच्याकडे मागणी केली होती का नाही माती उपशाची? माती उपसा तुम्ही करा. तुम्ही काय केलंय, कुठं पाठपुरावा केलाय दाखवा तुम्ही आम्हाला त्याचा. शासनाच्या याच्यामध्ये आहेत ना अजून आहे ना त्याच्या उपशाला परवानगी आलेली नाहीये. का आलेली नाहीये? मग तुम्ही काय पाठपुरावा केलेला आहे त्याचा आम्हाला दाखवा तो. आपला विषय फक्त आता पाण्याशी निगडीत आहे. पाणी लवकर साहेब आजच्या तारखेला कोकणी प्रकल्पामध्ये किती टक्के पाणी शिल्लक आहे? किती टक्के आहे सांगा टक्के ना 6.5% पाणी आहे फक्त. हां. त्याच्यामध्ये डिंब्यामध्ये किती आहे? डिंब्यामध्ये अवघड 6 6%. वडजमध्ये किती आहे? वडदमध्ये 30%. बरोबर आहे. माणिकडोमध्ये किती आहे? माणिकडो 5%पेक्षा किती कमी आहे? 5%. 5%. उपयुक्त पाणीसाठी उपयुक्त 5%. उपयुक्तच 5%. पिंपळगाव जोगामध्ये किती आहे? मायनस. पिंपळगाव जोग्यामध्ये ना -18%. सर मायनस. मायनस तिथे मृत साठा जास्त आहे, उपयुक्त कमी आहे. चला पुढे आपलं पुढं येडगावला 17%. हा येडगाव काय स्टोरेज असेल त्याचं काय? हा. त्याचा अर्थ नाही. याचा काय विषयच नाहीये. चिलेवाडी चिलेवाडीला 24%. सर मागच्या वर्षी आजच्या तारखेला पाणी किती होतं? चिलेवाडी 12%च्या पुढे होतं. नाही 10%. कारण मे महिन्यामध्ये जे पाऊस चालू झाला ना त्याच्यामधला जो सर आलेला पाणी पाऊस आहे, पडला हा भाग सोडून द्या. आता पाऊस नाही की नाही, मग मागच्या वर्षी जर पाऊस होता तर आजच्या तारखेला पाणी किती होतं? मागच्या वर्षी 10% पाणी होतं. 12%. तुमचा रिपोर्ट बघा. मागील वर्षाचा उपयुक्त 10%. अच्छा 10.25%. हा, 10%. आणि आज किती आहे? 6%. 60. म्हणजे 4% पाणी मागच्या वर्षी जास्त होतं. आता पाऊस कधी पडेल याचा भरोसा नाही. पाऊस पडेपर्यंत प्रकल्पातलं पाणी पुरेल का? पुरेल. पाऊस पडेपर्यंत पाऊस पडेपर्यंत ना आपल्या जे हे आहे ते पाणी पुरवते. सर तुमच्या निवेदना साहेबांची हमी घेऊन टाका. ऐका. आरती, पाऊस कधी पडला रे माहिती आहे का? असं का? 20 तारखेनंतर आहे ना आपल्याला पाऊस आहे ना चालू आहे. तळामध्ये पाण्याची साहेबांचं लिहून घ्या काय आपलं. कसं भरेल काय होईल तुम्ही आम्हाला सांगा ना. भरणार आहेत धरणं सगळे आता. कशी काय? दरवर्षी भरणं एकतर आपल्याकडे या बघा पिंपळगाव जोग्याचं जे पाणलोट क्षेत्र हे मुळात कमी, त्या ठिकाणी धरण 100% भरलच. याची कोण हमी देईल?
नाही भरलं देईल काय का करणार तुम्ही? ऐका देईल का कोणी आम्ही नाही आजपर्यंत एक घ्या घ्या उपयुक्त साठा किती आहे आजपर्यंत- तिथं? 393. हा. पुढं पिंपळा उद्योगाचा उपयुक्त पाणी साठा 393 बरोबर. तो 393 उपयुक्त पाणी साठा असताना आपण ज्या वेळेस पिंपळा उद्योगाचा डावा काढला बरोबर त्याची आवर्तनं पूर्ण करून घेतो हा हा बरोबर. आता तो पिंपळगाव उद्योगाचा डावा कालवा किती दिवस झाले बंद झाला? आत्ताच बंद झालं किती तारखेला झाला? त्यातल्या मृत साठ्यातलं पाणी काढून घेतलं त्याच्यात नाही. त्यांना उन्हाळी आवर्तन पुढे मे महिन्यातलं पिण्याच्या पाण्याचं 15 तारखेला बंद झालं. हा? नाही 15 आहे. 31 ला 31 ला बंद झालं. सर नाही नाही आता मी मी- नाही, discussion त्यांना सांगतो. ऐका ना. चालतं सर. अडचण काय आहे ते नाही, सांगतो. ऐका, ते अडचण आता- पिंपळगाव जोग्याला आहेत ना जे ओढे नाले ज्या ठिकाणी ना पूर्वी येत ना एक बंधारा होता त्या ठिकाणी ना एका ओढ्याला 10 बंधारे झालेले आणि बरं बंधारे असे की एवढे खोली करून ठेवलेले आहे की ते भरायला 2 दिवस जरी आपण पाणी सोडलं तर लवकर भरत नाही. एका ओढ्याला 3 ते 4 दिवस लागतात. नाही, त्याची हो. कारणं तशीच ते आहे आहेत ना. ना. त्यांना ऐका ना, विचार शेतकऱ्यांनी करायचं काय? जर आपल्या तालुक्यातच धरणं असतील पण पाणी आपल्या- वापर ऐका ना जास्त झाला ना. ऐका ना हो ना आपल्या तालुक्यातच पुनर्वसन केलेलं असेल आपल्या तालुक्यातला शेतकरी हा जो अत्यल्प भूधारक आहे त्याची उपजीविका संपूर्ण शेतीवर आहे. त्यांनी कुठं जायचं? त्यांनी काय करायचं? आता पूर्वपट्ट दिले का तुम्ही सांगा? एका जरी पुनर्वसन शेतकऱ्याला प्रकल्पबाधित शेतकऱ्याला नगर जिल्ह्यामध्ये एक शेतकरी जातो असा की त्याला त्या ठिकाणी 5 एकर जमीन प्रकल्पबाधित म्हणून दिलेली आहे असा एक शेतकरी दाखवा. जुन्नर तालुका सोडून शेजारी पारनेर तालुका आहे त्याच्यात दाखवा दिलेली आहे का? शिरूरमध्ये दाखवा दिलेली आहे का? पुनर्वसन पुढे आज जुन्नर तालुक्यामधलं पुनर्वसन किती मोठ्या प्रमाणात आहे हे सांगा. 9,000 हेक्टर जमीन आपली कोकणी प्रकल्पाला गेली का नाही? 9,000 हेक्टर 9,000 हेक्टर जमीन म्हणजे कमी झाली का? साधं लॉजिक आहे. त्याच्यानंतर पुनर्वसन गावठाणांना किती जमीन गेली? 36 गावांचं पुनर्वसन झालं. 36 गावांना पुनर्वसनासाठी किती जमीन गेली? आज कॉलनीसाठी किती जमीन गेली? त्या कॉलनीच्या जमिनीचा उपयोग कायसाठी होतोय याचा शासन विचार करणार आहे का नाही कधी? सांगा ना. पुनर्वसन म्हणजे पाटबंधारे विभाग पाटबंधारा विभागाच्या हा? जागेमध्ये अतिक्रमण झाले. अतिक्रमण झाल्या. पाटबंधारे विभाग काय करणार? आज त्या कॉलनीच्या जागा पाटबंधारे या कॉलनीमध्येच अतिक्रमण झालं या कॉलनीमध्ये. आमची भूमिका अशी त्या आहे कॉलनीमध्ये ना आमची भूमिका अशी आहे जेवढ्या कॉलनीच्या जागा पाटबंधारे विभागाच्या आहेत जे प्रकल्पबाधित शेतकरी आहेत त्यांना जमिनी मिळाल्या नसतील त्या जमिनी त्या शेतकऱ्यांना द्याव्यात. प्रकल्पबाधित जे शेतकरी आहेत ज्यांना पुनर्वसन जमिनी मिळाल्या नाहीत ना त्यांना त्या जमिनीचं वाटप व्हावा. काय 200-250 एकरची जमीन आहे त्या ठिकाणी 200 एकर जमीन प्रत्येक शेतकऱ्याला 1 ते 1.5 एकर जमीन दिली तो कसा बसा त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह करी. एखादी शेळ्या कोंबड्या पाळून तरी राहील प्रपंच चालेल त्याचा. अहो काही जमिनीच राहिल्या नाही. घर बांधायची आवाज घर बांधायला जमीन नाही राहिल्या. हे समजून घ्या तुम्ही. पाऊस लेट झाला तर कनेक्शन तोडलं जाईल. हा? पुढे काय पण संकट येऊ शकतं. काही पण संकट येऊ शकतं शेतकऱ्यांना. तालुक्याच्या शेतकऱ्यांना जायचं पुढे. आपल्या काही इंटरेस्ट दिलेले आहे का तालुक्यामध्ये? आता हे 6% पाणी साठा राहिला. 1 महिना पाऊस थांबला. तुमचं बाष्पीभवन किती होणार त्याच्यात? बाष्पीभवन किती झालं तुम्ही? किती टक्के बाष्पीभवन होणार सांगा? आपल्याला पाणी शिल्लकच राहणार नाही. मुळामध्ये गाळ खाली आहे आणि प्रत्यक्षात ते पाणी दिसेल साहेब. ते तुम्ही पाणी गाळाचं नाही. हिशोब ते करून एकदम पाणी तसं आहे. सांगा, अंडे साहेब. तुम्ही गाळाचं एक हिशोब सांगतो करून तुम्हाला, पाणी मेरी- नाही सांगितलं तर ते गणित नाही बसत. मेरीचा जो अहवाल आहे गाळाच्या बाबतीतला कुकडी प्रोजेक्ट मध्ये कंप्लेंट 2.5 TMC गाळ आहे. आता 2.5 TMC गाळ म्हणजे येडगावचा अख्खं पाणी साठा धरणाचा एवढा गाळ हा कुकडी प्रोजेक्ट मध्ये आहे. त्याचा अहवाल माझ्याकडे पण नाही. हे म्हणतात ते खरं आहे का साहेब? हो प्रकल्पामध्ये एवढं गाळा आहे ना त्यांचं म्हणणं खरं आहे का? मेरीने दिलेला आहे अहवाल तो. एवढं जर असेल तर जर बघा. पाणी साहेब 2.5 TMC जर गाळा असेल आणि आता 6% पाणी असेल त्यातून किती आपल्याकडे शिल्लक राहणार आहे? आणि आता 25 तारखेपर्यंत जर पाणी सोडणार साहेब, असेल 6% पाणी म्हणजे किती TMC पाणी? 6% म्हणजे किती TMC पाणी प्रकल्प? 30
काही एक दीड 2 TMC. त्याला 2.5 TMC गाळ. अडीच TMC गाळ आहे. शिल्लक पाणी किती राहिलं? पाणी नाही आहे तुमच्याकडे शिल्लक. शिल्लक पाणी नाही आहे तुमच्याकडे. झिरो पाणी. पेरीचा अहवाल खोटा का मग? नाही, त्यांनी दिलेला अहवाल बरोबर आहे, त्यांनी दिलेले, पण यांनी सांगितलेली आकडेवारी खोटी. हे उपयुक्त 2 TMC आहे साहेब. आणि ऑल ओव्हर पाणी किती TMC सगळं हा? शिल्लक मृत धरून मृत आधी उपयुक्त धरून किती पाणी टक्के किती पाणीचा किती TMC? मृत धरून का हो सर. 59. येड पुढं बघा लागलं 4.5 TMC पुढं पाणी नाही भरणार. मृत साठा लागला. घे 831 प्लस 1216 454 30 प्लस 1216 1216 454 3709 डिंबे 1763 काय TMC 6 मधलं 2.5 गेलं 2.5 TMC गाळलं. खाली किती राहिलं पाणी? 1.5 TMC राहणार कुठं तर. आणि त्यांचं म्हणणं 6 TMC पाणी. सगळं जर राहिलं ना साहेब आपल्याकडे आहे ना मिसापूर आपल्या याच्यात नाही येते हो. आणि घोड येत नाही बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं जर समजा कुकडी प्रोजेक्ट आत्ताचं जर पाणी काढलं तर इथं जे एकूण साठ्यामध्ये 8,200 म्हणजे मृत धरून मृत धरून सगळं त्यातले 2.5 TMC पाणी गेलं. आता लाईव्ह उपयुक्त मध्ये येते उपयुक्त मध्ये 2 TMC पाणी पण ते एकूण मधनं मायनस करावंच लागेल ना. बरं का येडगावचं गाळ कमी करून आहे ना परत त्याचा साखर कमी केलाय आपण कमी केलेलं आहे. गाळ कसं करायचं? गाळ मायनस झालेला आहे मायनस केलाय. तो फक्त ना जे 2800चं जे धरण होतं गाळ मायनस करून प्रकल्पामध्ये किती पाणी? हा? 60 तेच ना उपयुक्त मध्ये 2 TMC आणि एकूण मध्ये 8. मग मृत साठ्यातलं आपल्याला पाणी काढता येतं का? पिंपळगावचं काढतोय ना आपण ते आता आपली ऍडजस्टमेंट चालू आहे. शेती काढायला परमिशन नाही. पण नंतर जर पाऊस पडला नाही तर मृत साठा आपल्याला वापरता येणार नाही. मोटारी बंद करावं लागतील. कनेक्शन तो सोडावं लागेल. सब गंभीर बाब होऊ आणि शकते. सर त्याच्यामध्ये आता 2 TMC उपयुक्त साठा आपल्याकडे शिल्लक आहे आणि खाली आता आवर्तन चालू आहे. आता साधारणतः 1.5 TMC पाणी खाली गेलेले 3 TMC पाणी नेण्याचा घाट सगळा ह्या मंडळींचा आहे. आणि जर एवढं पाणी खाली गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काय राहणार आहे? काहीच राहणार नाही. गाळ सोडून काही राहणार नाही. साहेब त्यांना 3 TMC पाणी द्यायचं ना. आज 10 तारीख आहे. 5 ते 7 दिवसाचं नंतर पाऊस नाही पडल्यावर काय करायचं? 5 ते 7 दिवसाचं हे पाऊस पाण्याचं ऐका ना. त्यांचं कंटरमेंट होणार आहे. हो 5-7 दिवसाचाच विषय आहे फक्त आता जास्त करू 5 दिवसांनी बंद करणार आहे का पाणी? नाही बंद नाही करणार. आपलं पाणी नाही का? आपल्याला नको का पाणी आपल्याला द्यायचं आपलं नाही. चालू पाणी पहिलं तुम्ही ज्या वेळेस 14 सर यांचं म्हणणं आहे खालचं बंद करा आणि आपल्या पहिलं आता तालुक्यात आमचं म्हणणे तेच आहे वाणी साहेब, आमचं म्हणणे तेच आहे का जे खाली जे चाललेलं जे पाणी आहे मागणी आहे ना. हो. ऐका ना तुम्ही जे खाली जे चाललेलं जे पाणी आहे ना, ते बंद करा. आमची मागणी आहे का तुम्ही खाली जे चाललेलं पाणी आहे ना ते बंद करा आणि आपल्या जिल्हा तालुक्यात चिठ्ठी आहे जेवढी नदी आहे ते नदींना पाणी सोडून द्या. तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही ऐका ना. पाणी जुन्नर तालुक्यातलं खाली चाललं ते पिण्याच्या नावाखाली शेतीला आणि तुम्ही आम्हाला इथं पाणी देत नाही. म्हणजे जुन्नर तालुक्यातला शेतकरी मारायचा का तुम्हाला? जुन्नर तालुक्याला काय इंडस्ट्रियल काय आहे का आहे का काही? त्यांनी काय करायचं? पशुधन तुम्ही सांगा कसं जगणार? चारा त्या ठिकाणी जळून चाललेत. आता पिण्याला पाणी नाही. तुम्ही बॅक फुटला जा, बॅक वॉटरला जा, तिथल्या लोकांना पाणी आहे का प्यायला? तुम्ही मृत साठ्याचं काढा. पिंपळगाव साठ्यामधला मृत मारलं तुम्ही 18% त्या ठिकाणी साठा काढलाय तुम्ही आणि तुम्ही सांगता पुढचा त्याच्यामध्ये पाणी आहे पाणी नाही. अजिबात. आणि हंडे साहेबांनी आता सांगितलं माणिकडो मध्ये 1 TMC. आता तिथं आपण जाणार आहे, आपण तो त्या ठिकाणी साठा होत नाही. तो 1 TMC साठा नाहीये 100% त्यांनी सांगितलेलं. अहो मी काय सांगितलं साहेब की येत ना एकूण येत ना 800 MSFT म्हणजे जवळपास 1 TMCच्या जवळ आहे. त्याच्यामध्ये उपयुक्त 350 असं ठीक आहे. सांगितलं. 350 आपल्या तुम्ही विचारलं एकूण किती आहे म्हणून मी तुम्हाला ते एवढं सांगितलं की बा एवढे आहे. बरं आता त्याच्यातलं तुम्ही सांगा जुन्नर शहरासाठी पाणी किती पिण्याला लागते?
जुन्नर शहराला पाणी तुम्ही किती देता आणि तिथल्या खालच्या लोकांनी काय करायचं? वाणी साहेब आमचे शिरोली बुद्रुक, शिरोली खुर्द, तेजेवाडी, कुमशेत, गोळेगाव या लोकांना त्या ठिकाणी पाणी कमी पडणार आहे. आता आपण आहेत ना तुमच्या शिरोली पर्यंत आता 2 दिवसापूर्वी ठीक आहे, आता 2 दिवस पण पूर्ण तुम्ही पाणी देतोय आपण, शेवटपर्यंत पाणी देतो. ठीक आहे, शेवटपर्यंत. असं नाही की बा फक्त तुम्हाला 2 दिवस झाले झालं म्हणून तुम्हाला ते पाणी नाही नाही तसं नाही. तुमच्या शिरोली केटीवरचं काम चालू होतं, त्याची गळती होती, त्याच्यामुळे तिथलं काम चालू होतं. त्यांनीच सांगितलं होतं शिरोलीवाल्यांनी की आम्हाला सध्या पाणी देऊ नका, त्याचा म्हणून पाठपुरावा- आपण कुमशेत पर्यंत दिलं. ऐका ना हांडे साहेब, त्या शिरोली किटीचा पाठपुरावा कोणी केला होता काम होण्यासाठी? नाही नाही तुम्हीच केलं, शेतकरी संघटनेने केला होता हा. आणि बाकीच्या स्थानिक ग्रामस्थ आणि प्रतिनिधी यांनी पण केलं. सोसायटी असेल ना, सोसायटी असेल ना, सोसायटी तयार केली नाही. काय नाही आपण नाही, वाणी साहेब आपण ते ऐका. किटीचं ते आणि बोर्ड दुरुस्ती ऐका व्हावी. ना. ही शेतकरी संघटनेची आग्रही मागणी 2.5 वर्षापासून होती. अनेक वेळा त्यांना पाठपुरावा केला, आता त्या ठिकाणी काम मार्गी लागते, काम दर्जेदार होते, त्याबद्दल काही शंका नाही. परंतु आम्हाला पाणी कमी नाही पडलं पाहिजे. नाही पडणार साहेब का? पाणी कमी आम्ही ते सहनच करणार नाही. पाणी आम्हाला तिथं आलंच पाहिजे, हक्काचं पाणी आम्ही ते मागून घेणार आहे. पण ते पाणी माणिकडो मधलं शिरोलीच्या खाली येणार नाही, हे पण ध्यानात ठेवा. तुम्ही जर म्हटलं ते काही प्रमाणात खाली घ्यायचं तर ते जमणार नाही, नाही. कसं आहे माहिती आहे का साहेब, की बा वरती समजा मग आपण सकाळी 9 वाजता पाणी चालू केलं, हा. तर रात्री वगैरे समजा आपण बंद किती वाजता करायचं हे तर आपल्याला थोडं एखादं बा एक अर्धा पाऊण तास थोडस हा, ठीक आहे, तेवढं मान्य करू आम्ही. पण त्याच्यापेक्षा जास्त जर गेलं- एक नद घ्या वाणी साहेब, आपल्याकडं किती खाली पिण्याच्या नावाखाली पाणी चाललं, आपल्याकडे किती बांधारे, किती ना किती किती डाबे ठेवले, अजून पाऊसही पडाना, डाबे काढले, नदी कोरडी झाली. ढापे पूर्ण आता कसं आहे माहिती आहे का? नाही नाही, पाऊसच नाही ना, धरणं भरायची तेव्हा पाणी खाली नदीला पूर करणार रे, ओढे नाले तर बुजवलेच गेले ऑलरेडी. किट ऐका तुम्ही, आता फक्त एकही डाबा काय किटीला ठेवलेला नाही. नाही, साहेब आहे ऐका, जे ग्रामपंचायतीची जे केटीवेर आहे त्याचे आपण का डापे काढत नाही. ते ग्रामपंचायतीने आता गोळेगावच्या वरचा जो आपला कुमशेतच्या आणि गोळेगावच्या मधला. शिरोलीच्या मध्ये हा. ते सगळे डापे त्या ग्रामपंचायतीने बसवलेले नाही का, काढून टाकलेले आहेत वाटतं. नाही, तिथं नाही. पाणी साचत नाही. तिथं मला आपण 2 वेळा नाही. तिथून फोन आला होता की हा. बा असं असं पाणी साचत नाही. मग तुम्ही- त्याला म्हटलं आमच्याकडे नाही, ते ग्रामपंचायतीकडे. आणि आपण ते ऐका ना. कितीचे पैसे ऐका हांडे साहेब, एक मिनिट तुम्ही सांगा, पाटबंधारे विभागाकडे जर ते किटी जर येतात तर मग त्याचे जे तुम्ही म्हणता डाप्यांचे ते ग्रामपंचायत कसे काय तुमच्या काय ठेवतात? नाही नाही, ग्रामपंचायत ना जे जिल्हा परिषदेने बांधलेले जे ग्रामपंचायती बंधारे हा. ते ग्रामपंचायतीकडे हँडओव्हर आहे हा. आणि आमच्याकडे फक्त शिरोली आणि कुमशेत हे 2च किटीवेर आहेत त्या शिरोली तुकडीमध्ये. बुद्रुक मध्ये 2 किटी आहे. नाही त्याच्यातला एकच कुठला? जो शेवटचा तुमचा शेवटचा म्हणजे शिरोली बुद्रुक गावापासून गावापासून. तो आणि त्याच्या वरचा आहे तो तो नाही नाही. आमच्याकडे. मग तुम्ही सांगा आमच्या शिरोली बुद्रुक गावामध्ये काय आहे की त्याच्यात ना ते ढाप्याचे खर्च काढण्याचा आहे ना, बसवण्याचा 2 लाख रुपये, नाही तो आमच्याकडे विषय नाही सर. तो तुमच्याकडे नाही. तो आता विषय एक काय विचार पाणी ऐका ना, पाणी विषय आपला ऐका. आमचं म्हणणं एक आहे, किती ग्रामपंचायतचे कपाट बांधारायचे, आम्हाला काय घेण्याचं काय त्याच्याशी? आपल्याकडे जेवढे किती बांधारे आहेत माणिकडो पासून शिरोली पर्यंत 2च किटीवेर. बरोबर, त्याच्यानंतर वडच पासून पिंपळगाव पर्यंत ते, त्याच्यानंतर पिंपळगाव जोगा ते कुकडीपर्यंत. कुणी म्हणलं आम्हाला नाही. आज त्या केटी बांधणाऱ्यांना किती किती डापे आहे, 3 डापे आहेत. 3 डापे. आणि जी सप्लाय आपली कुकडीला खाली येडगाव पासून खाली आपल्या हद्दीपर्यंत म्हणजे कावड पिंपरी किती किती डापे? 3 कुठे पाणी आहे का? 3 सुद्धा नाही नाही राहिले. का साहेब? अहो नाही नाही, ना. नाही, 3 आहेत. 3 आहेत साहेब. मी स्वतः सगळं- बरं आहे तर आपण जाऊन खात्री करू. तुम्ही म्हणतायत ना माझं मत आहे ते आपण जाऊन खात्री करू. नसल तर त्या ठिकाणी मग पाहू मग कोणावरती कारवाई काय झाली पाहिजे, कोणावरती पाणीच नाही. नाही डापे कितींमध्ये आहे ना पाणी साहेब. अर्जी आता पाणी कमी झालं सर पाणी आहे. तुम्हाला माहिती आहे का, वडगाव कांदळीचं स्वतः मी जाऊन आहे ना बघून आलेलो. कधी 2-3 दिवस. कांदळीच्या खाली थेंब नाही. अहो तुम्हाला दाखवतो ना किती तारखेचं होती. नंतर बाष्पीभवन झालं असेल आणि वापरलं असेल. वापरलं असेल
तुम्ही नाही, नाही, पाहिलं वापर- असेल, तो विषय नाही. परंतु आता मग खाली सोडायला आहे का? पाण्याची आता आपल्याला बोलले की- आपल्याला फार गरज आहे. हे अहो, नाही ना. पूर्ण पाणी हे झालं काय किती दिवसाची आहे? हो, हे दिवसाची आहे? किती दिवसाची आहे? ऐका किती दिवसाचं काय बंद काय दाखवा तुमचं. ऐका ना ऐका यांचं जीवन काय दाखवा नाही ऐका. का? सर तुम्ही के- ऐका ना सर ऐका. तुम्ही आहे ना, चोरीसाठी वेगळा नाही का? सर तुम्ही ऐका. रिक्वेस्ट आहे कोणाला? आमचं म्हणणं एक आहे सर आपल्याला रिक्वेस्ट अशी आहे की आहेत ना आम्ही आमच्या बॉसच्या अंडर काम करणार आहे बरोबर आहे ते तर आमचे बॉस जे काय तुम्हाला डिसिजन असेल ते देतील का तेच हे बघा याबाबत आहेत ना की बा वरिष्ठांच्या आम्हाला बा कुठली बाईट देणं कुठली नाही, नाही, याबद्दल काय नाही, नाही. नाही, नाही, बाहेर द्या, त्याच्यामुळे बाहेर बा- द्या. बाहेर द्यायचा विषय साहेबांना नाही. फोन लावा ऐका. हो, साहेबांना फोन लावा. आमचं म्हणणं एवढंच आहे की बुवा हे चाललंय, लावा. तुमचं म्हणणं नाही. तुम्ही लावा संघटनेने लावा तुम्ही लावा नाही, नाही, हांडे साहेब, नाही. साहेब संघटना तुम्ही निवेदन सांगू देऊन शकत नाही का, हांडे साहेब? संघटना निवेदन आणले साहेब कुठे आहे एक सांगतो बरं तुम्ही का? लावू शकत नाही का फोन? तो ऐका ना. वाणिज्य. अशी अशी मंडळी आलेली आहेत पाणी बंद करण्यासाठी पाण्याचा अपव्यय चाललाय खाली आणि आपल्या त्यांची लोकांना मागणी पाणी नाही, राहणार सर. नाही पाणी लोकशाही आहे, ते करावं मागणी करू याच्यासाठी शकतात. आम्ही आलेलो आहे आमचं काय म्हणणं आहे ज्या चुका झाल्या त्या झाल्या पण आमचं म्हणणं पुढे सुधरावा तालुक्यातल्या आता तो सिनार नदी कुकडीचा भागच नाही 16.5 किलोमीटरचा भाग तिकडं पाणी नेलं काय संबंध सिनार नदी कुकडीचा भागच नाही ते आता समाविष्ट करून घेतलंय ना तुम्ही 18 समाविष्ट करून घेतले ते काय संबंध आपला आणि मग आपल्या लोकांना पाणी मिळालं आणि पाहिजे. आता- सगळी भूमिका आहे आणि का असू नये ती काही नाही ते हॅलो शेतकरी संघटनेची निवेदन आले पाणी बंद करा हो आजच्या निकाले ते पाणी बंद करा म्हणते ते हो सांगितलंय त्यांना पण ते म्हणले आपल्याशी बोलायचे असं हो बोलायचे ना अध्यक्षांना बोललंच पाहिजे ना. स्पीकरवर आहे सर हॅलो हां सर एक मिनिट स्पीकरवर घेतोय बोला साहेब नमस्कार साहेब मी अंबादास हांडे हा प्रश्न असा आहे पाण्याच्या बाबतीतला पावसाने डोळे बटारलेले आहेत कधी पडेल त्याचा भरोसा नाही आणि आज आपल्याकडे जर बघितलं उपयुक्त साठा फक्त हा 5 ते 6 TMCच्या दरम्यान म्हणजे टक्के 5 ते 6% बरोबर त्याच्यात बाष्पीभवन किती होईल हे सांगता येत नाही आपल्याकडं वाढती शहरांची संख्या नारंगाव असेल जुन्नर असेल ओतूर असेल यांना भरमसाठ मोठ्या प्रमाणामध्ये पिण्यासाठी पाणी लागते जनावरांच्या चाऱ्याचा विषय तर बाजूलाच राहिलेला आहे बरोबर की नाही हा आता त्यासाठी तुम्ही आम्हाला सांगा की आपण जे आता आवर्तन चालू आहे हे 1400 चालू आहे साहेब आणि याला आज जवळजवळ 15 दिवस झालेत आवर्तन चालू झाल्याला जवळपास हा आता हे आवर्तन जर असं 10 दिवस अजून चालू राहिले तर या ठिकाणी धरणामध्ये फक्त गाळ शिल्लक राहील गाळ अशी अवस्था निर्माण होणार आहे ही आपण माणिगाव मध्ये अर्धा टीमची पाणी ठेवलेले आहे शिल्लक आपल्या या परिसरासाठी आणि आपण आता ते जेड मधून सुद्धा आपण कमीच पाणी काढतोय मागच्या वर्षीपेक्षा त्याच्यामुळं एवढंच मध्ये सुद्धा आपल्याकडे 300 MCFT पाणी आपल्या ह्या परिसराच्या गरजा राखीव घेऊन आणि पुढच्या हंगामामध्ये आपल्याला इथे नोंद न्यावा लागेल 100%. पाऊस पडला तर अहो साहेब लवकरात लवकर पूर्ण करायची सूचना आपण केली. बरोबर आहे ऐका ना काय झाले आता एकतर पिंपळगाव जोगा जे त्याला लाभ क्षेत्र पाण्याचं पाणलोट क्षेत्र कमी आहे ते धरण भरत नाही गेल्या वर्षी कसा 100%च्या पुढं थोडा पाऊस ढकलला म्हणून ते धरण 100% भरले ते धरण 75 ते 80%च्या पुढं धरण भरतच नाही साहेब ते आतापर्यंतचा इतिहास आहे त्या धरणाचा आणि याचा माणिकडोहचा सुद्धा तसाच इतिहास आहे 70 ते 75%च्या पुढं माणिकडोहचं धरण भरत नाही कधीच या बाबी लक्षात घ्या तुम्ही आपल्याला पुढच्या वर्षीच्या नियोजनामध्ये या गोष्टी करून करावं लागेल काही आपलं म्हणतात आता हे पाणी कधी बंद होईल ते आपण आता हे आपलं नियोजन होतं त्याप्रमाणे चालू आहे त्याच्यामध्ये आपण कलेक्टर सूचनावर दिलेलं आहे आता इकडची सगळी आवर्तन आपली सुद्धा
त्यांचं झालं, तिकडे दोघांचं झालं, तिकडे आता काही उद्योग कारभार चालू आहे. तरी साधारण एक 8-10 दिवसाचं शेड आहे. अहो 10 दिवसामध्ये साहेब पाणी शिल्लक नाही राहणार. 2 TMC पाणी 2 TMC पाणी निघून जाणार. आपल्याकडे पाणीच कुठे आहे? एकूण 3 TMC पाणी. हे साहेब आपल्याकडे नंबर पण आपल्याला आता कसं आहे नियोजनाप्रमाणे काम करावं लागतं. आपण सर 8% पाणी 8 TMC पाणी आहे. 2.5 TMC मृत गाळ आहे. 3 TMC खाली जाणार आहे. खालचं पाणी पुरेल का? साहेब चांगला पाऊस पडू दे अहो ही आपली देवाकडे पाऊस पडू दे ही देवाकडे प्रार्थना झाली, पण ते तुमच्या आमच्या हातात नाही ना. आहे. पण आता पावसाला पूर्ण जायचंय सर. अहो जायचं म्हणजे कधी पडेल, काय पडेल, कधी पडेल हे बाकी आहे ना. हा आता या प्रकल्प 8 TMC पाणी त्यातलं जाणार किती? अजून 2 TMC राहिले किती? 6 TMC त्यातले 2.5 TMC बाकीच्या पाणी साहेब ऐका ना साहेब मोठमोठ्या गावांना साहेब ऐका आता आपल्याकडे आता जर आपल्याकडे 8% पाणी बरोबर 2 TMC पाणी खाली जाणार. 2.5 TMC पाणी व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. आप जिस व्यक्ती से बात शनी आहे ना साहेब आहेत ना, तुम्हाला सांगतो 5 दिवसानंतर येत ना याचं कल्टनमेंट होणार आहे. अहो नाही साहेब, अंडे साहेब काय पूर्ण आहे ना. करतात? अहो ते पाणी सगळं खाऊ. अंडे साहेब 5 दिवस वगैरे आम्हाला माहित नाही. आमच्या जुन्नर तालुक्यासाठी आम्हाला इथं पाणी पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो खाली चाललेलं पाणी हे 2 दिवसात त्या ठिकाणी बंद झालं. तुमच्या जिने होते का नाही आम्हाला सांगा, नाही तर त्या ठिकाणी दाना जाऊन आम्ही पाणी बंद करतो. कसं पाणी बंद होत नाही पाहतो आम्ही. पाणी आम्हाला शेतीसाठी पाणी लागते इथं, आम्ही आमच्यासाठी नाही मागत. वाणी साहेब हा? अशीच परिस्थिती यापूर्वीच्या काळात झाली होती आणि आपण धरणावर जाऊन आंदोलन करून पाणी बंद केलं. आम्हाला पुढची पावलं उचलायला लावू नका. उचलण्यापेक्षा आम्हाला सगळ्या लोकांना पाणी मिळाले पाहिजे ही आपली सगळ्यांची तुम्हाला वाटतं का आंबे धरणात उड्या मारावा? वाटतं का तुम्हाला? तुम्ही वाटत असेल तुम्हाला जर आमचं जर वाटत असेल ना आंदोलन करायची तयारी आहे आमची. आम्ही इथून पाठीमागच्या याच्यात केलेली आहे. आम्ही जलसमाधी करू. आम्ही तुम्ही जर 2 दिवसात पाणी नाही बंद केलं आम्ही जलसमाधी त्या ठिकाणी घेऊ. तुम्हाला सांगतो पाणी बंद झालंच पाहिजे. आमची आग्रही पाणी आमच्या हक्काचं. आई कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं. आई कुणाच्या बापाचं. या हात बेलके साहेब हात लावा. अंडे साहेब पाणी आमच्या हक्काचं. आई कुणाच्या बापाचं. आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कुकडी कॉलनीमध्ये पाण्याच्या बाबतीत जे आवर्तन चालू आहे हे गेले 15 दिवसापासून 1400 क्युसेक्स वेगाने खाली पाणी सोडलं जाते मोठ्या प्रमाणामध्ये. ते पाणी त्वरित बंद करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देत आहोत. याचं कारण गेल्या वर्षीचा पाणी साठा यंदाचा पाणी साठा बघितला तर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज फक्त 6% पाणी साठा आज शिल्लक आहे. त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी 2% पाणी साठा हा आज बाष्पीभवनामध्ये जाणार आहे. आणि जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहर असेल, ओतूर असेल, नारायणगाव, वरुडवाडी शहर असतील ही मोठ्या प्रमाणात लोकसंख्येच्या बाबतीमध्ये वाढत चाललेली शहर आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन किमान शेतीसाठी नाही तर पिण्यासाठी का होईना हे पाणी राहिलं पाहिजे. कारण ज्या सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना आहे या सगळ्या नदीवरून झालेल्या आहेत. त्याच्यामुळं नदीला थोड्याफार प्रमाणात पिण्यासाठी पाणी हे राखीव पाटबंधारे विभागाने ठेवावं. या बाबतीमध्ये आम्ही आमची आग्रही भूमिका मांडलेली आहे. आणि पिण्याच्या नावाखाली पाणी राहिलं पाहिजे. पिण्याच्या नावाखाली जर पूर्व पट्ट्यातील पुढारी पाणी पळवण्याचा घाट करत असतील तर आम्ही हे पाणी त्या 2 ते 3 दिवसामध्ये बंद केल्याशिवाय राहणार नाही. आणि पाणी आमच्या हक्काचं आहे. आम्ही पिण्यासाठी मागतोय, शेतीसाठी नाही. हे पूर्वपट्ट्याचे पाणी चालले पिण्याच्या नावाखाली ते शेतीसाठीच चाललेलं आहे. इतके दूध खुले आम्ही समजणे इतके नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या RG अंडे साहेब, निसवडे साहेब, त्याचप्रमाणे घडगे साहेब आणि ढवळे साहेब यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो आजी साहेब आपल्याकडं 5 धरणांचं नियोजन आहे. त्याच्यामुळे आपण नक्कीच वरिष्ठांच्या आदेशाने योग्य तो
निर्णय आम्हाला देशात, त्यात आमच्या मनामध्ये ते मात्रही शंका नाही. फक्त न्याय करीत असताना पिण्याच्यासाठीच करा, आमची ही भूमिका आहे. नाही आम्हाला शेतीला मिळालं तरी चालेल, परंतु माणसांना पिण्यासाठी तरी पाणी ह्या तालुक्यामध्ये राहिलं पाहिजे, हीच आमची रास्त मागणी आहे. याच्यापुढे आमची दुसरी कुठलीही मागणी नाही. जर आपल्याच्या ते शक्य झालं नाही पाणी बंद करणं, तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पूर्वीच्या कालखंडातला पाठीमागच्या कालखंडातला इतिहास आठवा, आम्ही पाणी बंद केलेलं आहे आणि उद्या सुद्धा आम्ही हे पाणी बंद करू शकतो. अंगावर आमच्या केसेस झाल्या तरी आमची जालायची तयारी आहे. आम्ही कुठल्याही पुढाऱ्याच्या प्रशासनाच्या दबावाला बळी अजिबात पडत नाही किंवा कुणाला भीक सुद्धा घालत नाही, कारण आमच्या हक्काचं आहे म्हणून आम्ही हे मागतोय. जुन्नर तालुक्यातील शेतकरी जेवढे आहे त्यांना पाण्यासाठी वाल्यासाहेब किती जरी संघर्ष करायला लागला तरी आम्ही शेतकरी संघटना त्या ठिकाणी पाठीमागे हटणार नाही. भविष्यामध्ये हांडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जर 2 दिवसात हे पाणी जर बंद झालं नाही तर आम्ही धरणावर जाऊन आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे काल त्या ठिकाणी जाऊन पाणी बंद करणार. त्यातही आमच्या अंगावरती केसेस झाल्या, आमच्यावरती गोळ्या जरी झाल्या तरी काय अडचण नाही. पण जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला पाणी कमी न पडू देण्यासाठी शेतकरी संघटना या ठिकाणी कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न करणार आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कधी निम्म्या रात्रीला शेतकऱ्यांनी आवाज दिला त्या ठिकाणी आम्ही जाणार आणि त्याही पुढे एवढंही करून नाही आलं तर आम्ही जलसमाधी आंदोलन त्या ठिकाणी हांडेसाहेब आपण आम्ही पाठीमागच्या काळात जसं केलं होतं त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी करणार. त्याच्यामुळं जलसंपदा विभागाने याची नोंद घ्यायची आणि 2 दिवसामध्ये या ठिकाणी पाणी बंद करायचे, नाही तर पुढील आंदोलन त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे त्या ठिकाणी छेडण्यात येईल. आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा आम्ही या ठिकाणी आता व्यक्त केलेली आहे. अंडेसाहेब तुम्हाला निवेदन मिळालेलं आहे, कशा प्रकारे निश्चितच उपाययोजना मी करणार? शेतकरी संघटनेने आज जे आमच्याकडे निवेदन सुपूर्द केलेलं आहे याबाबतचा अहवाल आम्ही आमचे वरिष्ठ कार्यालय जे आहे पुण्यातले त्या ठिकाणी आम्ही आजच यांचा पाठपुरावा करण्याबाबत संदर्भात पुढे पाठवून देण्यात येईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.